नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या यादीत तुमचं नाव आलंय का? जर आलं असेल तर ही खूप आनंदाची बातमी आहे. पण थांबा, कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणं हे बंधनकारक आहे. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन फक्त अंगठा लावला म्हणजे काम झालं असं नाही. ई-केवायसी करताना जर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या नाहीत, तर तुमची कर्जमाफी ही अडकू शकते. त्यामुळे अंगठा देण्यापूर्वी कोणती पडताळणी करायची आणि कोणती काळजी घ्यायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रात जाता आणि ऑपरेटर तुमची माहिती स्क्रीनवर उघडतो, तेव्हा बायोमेट्रिक मशीनवर अंगठा ठेवण्यापूर्वी या गोष्टी स्वतः तपासून नक्की पहा. जसे की आधार क्रमांक. स्क्रीनवर दिसणारा आधार क्रमांक तुमचाच आहे ना, हे नीट चेक करा. तुम्ही ज्या बँकेतून किंवा सोसायटीमधून कर्ज घेतलंय, त्याच बँकेचं नाव आहे का? आणि तुमचा कर्ज खाते क्रमांक तिथे बरोबर दिसतोय का? हे नक्की तपासा. मित्रांनो, आपला साधा खाते क्रमांक आणि कर्ज खाते क्रमांक हा नेहमी वेगळा असतो, हे कायम लक्षामध्ये ठेवा. कर्जमाफीची रक्कम तुमच्या कर्ज खात्यात जमा होणार असते, त्यामुळे कर्ज खाते क्रमांक चांगला एकदा तपासा. तुम्हाला तुमचा कर्ज खाते क्रमांक माहीत नसेल, तर बँकेत किंवा सोसायटीमधून तो तुम्हाला घ्यावा लागेल. मित्रांनो, आता के-वाय-सी करताना हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, स्क्रीनवर दाखवली जाणारी तुमची थकीत कर्जाची रक्कम आणि तुमच्या बँक पासबुकवर किंवा बँकेच्या स्टेटमेंटवर असलेली थकीत रक्कम एकसारखी आहे का, याची खात्री नक्की करा. मित्रांनो, आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. कोणती काळजी घ्यावी? मित्रांनो, ई-केवायसी करताना कर्जाच्या रकमेत तफावत असणे, उदाहरणार्थ व्याजासह रक्कम थकीत असताना फक्त मुद्दल दिसणे, ही एक गंभीर बाब असू शकते. अशा परिस्थितीत मित्रांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर स्क्रीनवर दिसणारी तुमची कर्जाची रक्कम ही चुकीची असेल किंवा नावात किंवा खाते क्रमांकात बदल असेल, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मशीनवरती अंगठा देऊ नका. अशा वेळी काय करायचे? तर मित्रांनो, ऑपरेटरला सांगा की माहिती मला अमान्य आहे, या पर्यायावरती क्लिक करा. मित्रांनो, असे केल्यानंतर तुमची तक्रार थेट तालुकास्तरीय समितीकडे जाते आणि तिथे तुम्ही कागदपत्रे देऊन ती माहिती दुरुस्त करून घेऊ शकता. मित्रांनो, के-वाय-सी करायला जाताना कागदपत्रे नक्की सोबत ठेवा. त्यामध्ये आधार कार्ड क्रमांक, बँक पासबुक आणि कर्ज खाते क्रमांक तसेच कर्ज खात्याचे बँक स्टेटमेंट नक्की सोबत ठेवा. तसेच मित्रांनो, फोनवरून कोणीही आधारचा ओ-टी-पी मागितला तर तो अजिबात देऊ नका. ई-केवायसीसाठी प्रत्यक्ष केंद्रावर जाणेच आवश्यक असते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक तसेच शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ YouTubeवरती पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Facebook किंवा Instagramवरती पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. तर चला मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.